तर आपण आज प्रॅक्टिस सेट 2.2 यामधली काय उदाहरणं अभ्यासू. नाव वी हॅव टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 2.2. The first example. What is the first example? In figure, y is equal to 108 degree and x is equal to 71. Are the line m and n parallel? Justify. तर इथे दिलेल्या आकृतीमध्ये x बरोबर 71 आणि y बरोबर 108 दिलेले आहेत. यावरून त्या रेषा समांतर आहेत का हे आपल्याला शोधायचं आहे. बघा तिथे की आकृतीमध्ये y बरोबर 108, x बरोबर 71, तर रेषा m व रेषा n परस्परांना समांतर होतील का ते कारण लिहायचं. आता मराठीत सांगितलं पण बघूया. दिलेली आकृती इथे y बरोबर 108, x बरोबर 71, या दोघांची बेरीज केली. x अधिक y बरोबर 71 अधिक 108 179, म्हणजेच x अधिक y बरोबर 180 होतात का? नाही. तर आपण जर आंतरकोन कसोटीचा बघितलं तर आंतरकोन कसोटीनुसार दोघांची बेरीज जर 180 असेल तर त्या रेषा समांतर, म्हणून लाईन m इज नॉट पॅरलल टू लाईन n. म्हणजेच मराठीने फक्त इथे लिहायचं की रेषा m ही रेषा nला समांतर नाही. याचं कारण आंतरकोन कसोटी. ओके. तर उदाहरण क्रमांक 5 त्यामध्ये बघा, इन द फिगर अ रे AE इज पॅरलल टू BD. AE इज पॅरलल टू BD. A ray AF is bisector of angle AEB. AF is bisector of angle AEB. And ray BC is bisector of angle ABD. BC is bisector of angle ABD. Then prove that line AF is parallel to BC. AF is parallel to BC. हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे की आकृतीमध्ये किरण AE हा किरण BDला समांतर आहे. AF हा कोन EABचा दुभाजक, किरण आणि BC हा कोन ABDचा दुभाजक आहे. तर AF समांतर BC आपल्याला दाखवायचं आहे. आता इथे आपण रे AE इज पॅरलल टू BD म्हणजेच किरण AE समांतर किरण BD हे दिलेलं आहे. आणि AB ही त्याची छेदिका. अँड लाईन AB इज ट्रान्सवर्सल. AB इज अ ट्रान्सवर्सल. सो देअरफॉर बाय अल्टरनेट अँगल, सो वी राईट हिअर EAB इज कॉन्ग्रुअन्स टू ABD. EAB इज कॉन्ग्रुअन्स टू ABD. हा इथे Z तयार होतो, म्हणजेच EAB आणि ABD कॉन्ग्रुअन्स होते. सो देअरफॉर वी राईट EAB is equal to, congruence means their measures are equal, so EAB is equal to ABD. So multiplying here both side by half means half EAB is equal to half ABD. Now this is equation number first. Now ray AF is a bisect of angle EAB. AF is bisector, it means angle EAF and FAB are equal. So we write here angle FAB is equal to the half angle EAB. Now the ray BC is a bisector of angle ABD. Therefore we write half angle ABC is equal to half angle ABD. This equation number first, EAB is equal to half ABD, half EAB is equal to half ABD, FAB is equal to half EAB, and third equation ABC is equal to half ABD. From this side, half EAB is equal to half ABD. Here is a EAB half, ABD half. They are equal, so FAB is equal to ABC. So we write here FAB is equal to ABC by alternate angle test. FAB means this angle and these angles are formed. They are alternate angle. By alternate angle test, AF is parallel to BC. आता इथे आपण किरण
ए ई हा समांतर बी डी आणि लाईन ए बी ही त्याची छेदिका, म्हणून इथे व्युत्क्रम कोण तयार होतील, ई ए बी आणि हा ए बी डी हे व्युत्क्रम कोण. मग या दोघांना 1/2 आपण जर गुणलं तर इथे मिळेल आपल्याला 1/2 ई ए बी बरोबर 1/2 ए बी डी. इथे पण आपल्याला दिलं आहे की किरण ए एफ हा कोण ई ए बीचा दुभाजक आहे, म्हणजेच एफ ए बी बरोबर आपल्याला लिहिता येईल 1/2 ई ए बी, कारण एफ ए बी बरोबर 1/2 ई ए बी. तसंच किरण बी सी हा कोण ए बी डीचा दुभाजक, म्हणजेच कोण ए बी सी बरोबर 1/2 ए बी डी. आता हे 1, 2, 3 इथे जर बघितलं तर 1/2 ए बी डी आणि 1/2 ई ए बी, इथे 1/2 ए बी ई ए बी 1/2 ए बी डी आहे, म्हणजेच ही बाजू देखील सारखी, म्हणून इथे लिहिता येईल आपल्याला एफ ए बी बरोबर ए बी सी 1 व 2, 3 वरून. म्हणून रेषा ए एफ समांतर रेषा बी सी हे व्युत्क्रम कोण कसोटीनुसार. तर सराव संच 2.2 सोडवा.